बातमी बाजूच्या चीनमधली नैऋत्य चीनमध्ये 6.3 रिश्टर स्केलचा जबरदस्त भूकंप आला आणि या दुर्घटनेत 150 जणांना आपले प्राण गमवावे लागलेत. अतिशय दुर्गम आणि डोंगराळ प्रदेश असलेल्या युनानमधील लुधियान परिसरात हा भूकंप आला. या प्रदेशात जास्त लोकसंख्या नसली तरी 150 जणांचा या दुर्घटनेत मृत्यू झाल्याचं कळतंय. भूकंपाचं केंद्रबिंदू याच परिसरात असल्यामुळे मोठ्या प्रमाणात घरांचं आणि रस्त्यांचंही नुकसान झालंय. भूकंप झाल्यानंतर या परिसरातल्या घरांचा वीज पुरवठा सुद्धा खंडित झाला. तसंच होती नव्हती तेवढी संपर्क यंत्रणा सुद्धा सध्या पूर्णपणे ठप्प पडले. भूकंपात जखमी झालेल्या नागरिकांच्या उपचारासाठी सरकारकडून 2000 पुनर्वसन केंद्र कार्यरत करण्यात आली आहेत. साधारण 2 लाखांच्या आसपास लोकसंख्या असलेल्या परिसरात नक्की किती हानी झाली हे अजून तरी कळू शकलेलं नाही. मात्र बचाव कार्याला सुरुवात झाली. सरकारकडून युद्धपातळीवर बचाव कार्य सुरू आहे. 2008 मध्ये चीनच्या नैऋत्येला अशाच प्रकारचा भूकंप आला होता, ज्यात 70,000 लोकांना आपले प्राण गमवावे लागले होते.